तरी पण मी त्याका वाईटच आहे. होय, किशोर डेकोरेटर्स, किशोर डेकोरेटर्स श्री यशवंत शेनवी, श्री नंदू उचले, सन्माननीय यशवंत शेनवी आणि सन्माननीय नंदू उचले यांच्याकडून डोक्याने पेटी वाजवा. 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. 100% वाजवणार. या ठिकाणी बुवानी सुंदर सांगितलं की लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटत आहेत आणि चांगला, त्याबद्दल काय बुवा दुमत माझा सुद्धा काय नाही. पण तुमच्यापैकी किती जणांना 1500 भेटतात? खाली बसलेल्यांपैकी कोणाकोणाला 1500 भेटतात? नाही दिले ना. पण मागच्या महिन्यात कोणाकोणाला भेटले? भेटले ना. मग तुमका असं वाटत नाही आमका 100-200 देऊचे दोघांना? त्याचा ठीक आहे, पण मी आता इलेक्शन का उभो होय, पण पैसो नाही म्हणून मी भरणा करूची लागतो. बरोबर येऊ हवे ना माझ्याकडे. नाही पण चालत, माका बक्षिसा नको देऊ. फक्त तुमचे पाहुणे कोण असतील ना पोंबूरला पंचायत समितीत, त्यांना सांगा नर बुवा गरीब बुवा एका वोटिंग करा. आज माका पैसे मागोक नाही दे मी तुमच्याकडे. परवा जोगेश्वरी बारी हेरवा माझी भांडुपका होती, तिकडे सुद्धा मुंबई मतदार त्यांना सुद्धा भेटो केलंय, पण डबल बारीच्या निमित्तानं बुवा. आणि तुम्ही सांगितलात आमच्या लाडक्या बहिणींका सुरक्षा हवी, पण सुरक्षा सुद्धा बुवा कशा हवी. मी जोगेश्वरीवरनं भांडुपका जाऊन निघालोय आणि एक मुलगी इली आणि तिची अवस्था अशी होती ना, काय ते 1 पीस येता बघा, काय ते 1 पीस त्या घालून एवढ्याच फक्त ते 1 पीस आणि येऊन माझ्याच समोर उभी राहिली. मी आपलो आता म्हटलं करायचा काय, डोळे तर काय बंद करू शकत नाही, डोळे उघडे ठेवले, पण माझी वाईट नजर नाही, माझी नजर चांगलीच असता काय. ती आपली माझ्या समोर, मी आपलं डोळे उघडं ठेवून नजर ठेवून होतं. एवढ्या पुढे गेल्याबरोबर गांधीनगर का तिचो बॉयफ्रेंड चढलो. बॉयफ्रेंड तिच्या बाजू घेऊन उभं राहिलो. आता झाला, बस चालू झाली, हळूहळू पुढे निघाली. निघाल्याबरोबर आता म्हटलं जरा बॉयफ्रेंड जो म्हणून काय झाला, बारीक जरा डोळे जरा मोठे केलं. मोठे केल्याबरोबर तिका समजला मी तिच्याकडे बघतोय. तिनं सांगितलं तिच्या बॉयफ्रेंड का, ये देखो ये लड़का मुझे घूर रहा है. तो इलो माझ्याकडे म्हणता क्या रे क्या हुआ. मी सुद्धा पोचलेलो, गाव आलो ना. ते का म्हटलं क्या क्या हुआ तेरा क्या हुआ. तो म्हणता अरे ये मेरी गर्लफ्रेंड है, तू घूर घूर के क्यों देख रहा है इसको. म्हटला अरे बाबा व्हायता एसटी मध्ये पुढे बघ काय लिहिलेला, बस मध्ये पुढे बघ काय लिहिलेला. बस मध्ये एखादी जर संशयित वस्तू आढळली तर त्याच्यावर नजर ठेवा, म्हणून म्हटलं ही नजर घालून ती एवढा, पण नजर ठेवून मी हैराण झालो. म्हणजे लाडक्या बहिणींना सुरक्षा हवी मान्य, आपण आपलं पेहराव ड्रेस सुद्धा घालताना विचार करू भाऊ नाही रे. आणि तुमच्या कुणकेश्वरात काय संडास नाही, व्हाळीवर जातात तुम्ही, तुझो प्रस्ताव आजच मंजूर करतोय. तुमच्याकडे जर ही अशी परिस्थिती तर मग आम्ही गरीबाजी करायचा का. एक तर गेल्या वर्षी 3.5 लॉस माहित आहे तुला. नाही पण भारी आहे, त्याच्या अंगात फते अली खान येतात कधी कधी. त्यांना सांगितलं काली काली जुल्फों के बदले डालो, काली काली जुल्फों के बदले डालो, हमें जिंदा रहने दो ये हुस्न वालो. हॅलो नाही हो, त्याच्यासारखं आवाज करा माझं, माका काय समजत नाही त्याच्यातलं. बटना सेम फिरवा, त्याची जशी जशी तशी फिरवा. बनत झालो. हॅलो हा नाहीतर तुम्ही म्हणशाल तो कुणकेश्वरवालो होतो ना, पहाडी आवाजावालो होतो. एक तर त्याचा आवाज बसलो आणि पहाडी आवाज. पण बुवा तुम्ही गाणं म्हटलात ए गुलाब राजा, ते तुमका विनंती आहे, ए म्हणू नको, डायरेक्ट गुलाब राजा म्हणा.
पांचाळ बुवानी कधी ए म्हटला नव्हता सुरुवातीत. गुलाब राजा तू कसो ए गुलाब राजा म्हणजे त्याचा अपमान केल्यासारखं होता. ए गुलाब राजा फक्त गुलाब राजा नॉर्मल आहे. हा आणि फतेह अली खान त्याच्या अंगात कधी असता 6 वाजता जातात आणि 6 वाजता ह्यो रेसल खा बसता. तुमका सुद्धा माहित की ह्यो रेसल का कोणामुळे जर बसत असेल तर माझी पुण्याई आहे. माका विचारला माझो वरती आवाज लागत नाही त्याच्यासाठी काय करू. मी सांगितलंय 6 वाजता उठ आणि तंबोऱ्यावर प्रॅक्टिस कर. तंबोऱ्यावर म्हटल्याबरोबर ह्यानं म्हटलं माझ्याकडे तंबोरा नाही. म्हटलं काहीतरी उपाय कर खायना तरी एकदा तो तंबोरो घे आणि प्रॅक्टिस का बस. त्याबरोबर ह्याच्याकडे तंबोरो नव्हतं. ह्यानं काय केला माडावर चढलो आणि या झाऊळ खाली ढकलून घातला आणि त्याची साला काढला आणि वाकडो भाग असता बघा पिढ्याचो तेवढं घेतला आणि त्याका बांधला कुंभियाची दोरी. आता ओरिजिनल जो तंबोरो असता तो कसो वाजता चाऊ चाऊ ओरिजिनल असता तो कसो वाजता चाऊ. आणि ह्यो 6 वाजता बसायचो वर रेसल देव. ह्याच्याकडे ओरिजिनल नव्हता. ह्याच्याकडे तो माडाचो पिढो होतो. तो सकाळी आवाज कसो येई मुत्ताक जाऊ मुत्ताक जाऊ. ह्यो 6 वाजता उठून खरोखर करता प्रॅक्टिस. तसं म्हणजे खोटा नाही त्यांना सांगितलं. आणि तो सांगता की नरबुवाकडे नोटेशन नाही. तेका सुद्धा माहित आहे मी आंघोळ घालू शकते नोटेशनची. पण जाऊ दे आता काय झाकली मूठ 1.25 लाखाची. माझ्याकडे नाही तर नाही पण मतादेव सांगा तुझ्या तिकडे कोण माझ्याकडे नोटेशन नाही माका काय नाही म्हटलं तरी चालेल. आज तू कसो राजा बघा. पूर्वी आपल्याकडे कशी व्हायची निवडणूक 2 चरणावर व्हायची. आता 5-5 चरणावर होता. आता 2 चरणावर म्हणजे पहिल्या चरणावर नेतो लोकांच्या चरणावर असता आणि दुसऱ्या चरणावर लोकनेत्याच्या चरणावर असतं ना बुवा. 2 चरणात 3 चरणात 4 चरणात ऐकलं कधी नाही ऐकलं तरी पण चालत. पण काही टेन्शन घेऊ नको तू. आज असो जोडीवालो म्हणजे काय फतेह अली खान आणि लाडक्या बहिणींची सुरक्षा. काय झाला की आज बरेचसे मुंबईवाले इलेले बुवा 2 वर्षापूर्वी अगदी पैशाचा पाऊस पडला नाही दोन्ही बोंक होतो. पण तुझा गायन ऐकून ना त्यांच्या खिशात हात जायत नाही एवढा तुझा गायन भारी आहे. म्हणजे माका सुद्धा वाटतं की 100-200 एकदा की तेवढं चाय पाण्याचा उद्याचा खर्च भागत ना. माणूस आशेवर असतात. एकदा असा माझ्या बाजू हल्लीच ना नवीन लग्न झाला हो एकाचा. नवीन लग्न झाला आणि नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास नाही. अजिबात विश्वास नाही. कारण ह्यो मोबाईल हो 5-6 इंचाचो. आई वडील जर जमून आले ना तर बारको पोरगो त्यांना पाणी सुद्धा देत नाही. तो मोबाईल मध्येच असतात. टुबू 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 ना. तू असतं की मोबाईलवर ना तू ना एकमेकांच्या तोंडाकडे बघतो तू नाही ना. मोबाईल पासून लांब राहा. काय परिस्थिती झाली कारण एकदा त्या बायकोन नवऱ्याचा इंस्टाग्राम चेक केला आणि सगळा त्याला भेटला हो. जुना काय होता मटेरियल नवऱ्याचा सगळ्यांनी रेड हँड पकडला आणि नवरा बायकोत रोज भांडणार. ती बायको कामाला जायची. नवऱ्याला सांगितलं तू आठवड्यावर काही जायचा नाही घरातच थांबायचा. बायको जायची नाला सोपाऱ्यावर ना दादर का कामाक. नवरा आपलं रूमवर. दुसऱ्या दिवशी ती कामा केली आणि नवऱ्याक व्हिडिओ कॉल केला. ओ खयास तो म्हणता ह्यो काय घरा घर. ती म्हणता घरा घास मग मिक्सर लावून दाखवा. ती गेली तो गेलो मोबाईल घेऊन आणि मिक्सर लावून दाखवला. घुर बायको खुश झाली. वा म्हणता माझं नवरो घरा का. दुसरा दिवस झालो फोन लावला. ओ खयास हे म्हणता काय अगो काय चालवलंस काय तू नवरो आहे तुझं विश्वास नाही तुझं घरा घर. ती म्हणता घरा घास मग मिक्सर लावून दाखवा. तो गेलो किचन मध्ये वा बायको खुश. आणि तिसऱ्या दिवशी बायकोन फोन केला नाही. डायरेक्ट कामावर गेलीच नाही. अर्ध्यावरनं पाठी इली. आता म्हणता नवऱ्याक सरप्राईज द्यायचा. बायको इली डोर बेल वाजवला. पोरग्यान दरवाजा उघडला.
आणि ती म्हणता काय रे तुझं पप्पा खया म्हटल्याबरोबर तो म्हणता पप्पा खय गेलो तो माका माहित नाही पण आताच मिक्सर घेऊन काहीतरी बाहेर गेलो आताच जनरेशन असं हवं त्याच्यामुळं तू वाचलंस अजून लगीन केलंच नाही बरं त्या बायकांचा काय माहित आहे त्या लग्नात जर पूर्वी बघा अरेंज मॅरेज व्हायचा आणि समोरासमोर बघायची आता फेसबुकवर लग्न माझा सुद्धा लव्ह मॅरेज झाला आणि असा लव्ह मॅरेज झाला ना की लग्नात बायको इली एकदम मेकअप करून भारी एकदम म्हणजे भारीचा पण मेकअप आता युट्यूब आणा चालू मेकअप करून इली आणि दुसऱ्या दिवशी मेकअप ज्यावेळी गेलो चेहऱ्याचो त्यावेळी 5 दिवस हसत होता हो आणि बायकोक सांगितलंय तुझं तो मेकअप आर्टिस्ट खायचो होतो तिनं सांगितलं तो कणकवलीत एक हा मेकअप आर्टिस्ट त्याच्याकडे गेलंय आयफोन त्याला गिफ्ट दिलंय मी आणि आयफोनच्या बॉक्स मध्ये नोकियाची डबी ठेवलं त्यानं आपला उघडला आणि माका म्हणता काय ह्या काय माझा मजाक करतस ती काय म्हणता अरे मी म्हटलं तू माझा काय केलं काय समजली ब्युटी पार्लरचा बाकी माझं जोडीवालो 1500 रुपये तुमका भेटून तर पुन्हा तुमका तिकीट सुद्धा काहीतरी 50% कमी आहे ना भोंड्याच्या बाजारात जर येऊचा झाला तर आमका बुवा जागा नसता बसमध्ये 50% महिलांचं सगळं आरक्षण 50% तिकीट कमी महिलांका तुम्ही आम्ही टमटम रिक्षा ह्याच्यातच आपला गेला ना रे बाकी तुझं सुंदर आहे गाणी बिनी तुझं नाद नाही करायचो आणि तुम्ही आज सांभाळून राहा कॉपीराईट येणार तुमच्या गाण्यांका म्हणजे हो मोठं संगीतकार एका आत्ता नाही दाखवीत काय वेळा सगळं बघूच लागतं परवाची पण बारी तुम्ही टाकलाच नाही युट्यूबवर वाटता ही आजची बारी टाकेपर्यंत इलेक्शन होऊन निकाल सुद्धा लागत वाटतं मला बुवा 1-2 नवीन जुनी गाणी घेतोय त्या राजधानीवरती भगवान शान आहे दिल ना लिया तो बोलो ना बोलो क्या किया दुनिया मैं भी प्यार ना किया तो क्या किया
आता हळदी कुंकूची समाप्ती झाली वाटतं ना, होय ना? तुमच्यासाठी हळदी कुंकू, तसं पुरुषांचं सुद्धा हळदी कुंकू करू बघू ना. पण वान म्हणून फनी पिंजऱ्याची डबी नाही, 90-60 या द्यायचा वाटेत बाजू पोचल सोडो वॉटर घेणे बाजू पोच. या पुरुषांसाठी सुद्धा बुवा काहीतरी येऊ गावा नवीन ना, म्हणजे असा नाही पण काहीतरी येऊ गावा आमच्यासाठी कायच नाही असाच ना. त्या दिवशी हळदी कुंकू होता आणि आमच्याकडे एक शेजारी राहतात, एका दिवसाचा कमी दिसता म्हणजे ती सांदळो. आता 2-3 म्हशी समोर न येत होतो, ह्यो इकडनं जाता रोडने पण त्याका दिसायचा कमी. ह्यो इकडनं निघालो, समोरनं 2-3 म्हशी मिळलो, एका काय दिसला नाही, हेना मारला आणि त्या म्हशींका ठोकर मारला आणि म्हणता सॉरी मला माफ करा. तेका दिसायचं कमी, तेका वाटला कोणतरी हा समोर, तो म्हणता सॉरी मला माफ करा. माफ करा म्हटल्याबरोबर तो जो राखणारा होतो पाटणा म्हशींचो गुराखी होतो, तो म्हणता ए बाबा माफी कोणाची मागतं, त्यो आमचो म्हशी. ह्यो सांगा ना माका कमी दिसता त्या, ह्यो काय सांगता एबी बॉय बाईचे भाटले, एबी बॉय बाईचे भाटले यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. म्हणजे नावा ह्या बाईचा भाटला आणि आमच्याकडे गुरव भाटले म्हणून, आमच्याकडे गुरव भाटले आमच्या बाजूत, ह्या बाईचे भाटले म्हणजे पूर्वीची नावं आता कशावर ना ठेवला नाही माहित नाही, पण काहीतरी कारण असणार बुवा. हा तुमच्याकडे संडास का नाही अजूनपर्यंत झाले एका सुद्धा कारण नाही. हा तुका माझ्या वाटतं ना मळे मासे असतात म्हणून, सांभाळून राहू तू मळे मासे. जाऊ दे पाहुणे कोण असतील कोंबूरला पंचायत समिती सांग गरीब माणूस उभा म्हणून. तर एका दिसायचा कमी, तो म्हणता सॉरी मला माफ करा. तो गुराखी म्हणता ए माफी कोणाची मागतस, त्यो माझ्यो म्हशी. ह्यो सांगा ना माका दिसता कमी, ह्यो काय सांगता नाही मी प्राण्यांची माका लई दया येता, मी खायच्याच प्राण्यांक कधी दुखवीत नाही. यानं आपली बाजू काढला आणि एका बाजून पुढे जाऊन निघालो. जाता जाता हळदी कुंकू करून 4-5 बायका समोर न येत होती. ह्यो गेलो हेका दिसला कमी आणि समोर गेलो आणि ठोकर मारला. ठोकर मारल्याबरोबर म्हणता काय म्हणता लोकांना अक्कल नाही, रानो माळ नुसते म्हशी सोडून टाकले. त्यांनी दांड्यान बडवला रे तुका म्हशी. हा माझं जोडीवालो चांगलो त्याची सुद्धा एक होती हो गर्लफ्रेंड, माझी मैत्रीण दिले होते ते कवळकीवर म्हणजे, आणि त्यांच्या दोघांचं प्रेम जुळला. ह्यो इकडनं मेसेज करायचो प्रिये हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर आसू पाठव. ती तिकडनं मेसेज करायची आता मी भांडी घालते तुका खरकटा पाठवू, मेलो ठार कर्माला. त्यांका पाटला व्हायला मोबाईलचा जमानो काय नाही. मोबाईल तरुणांका विनंती आहे मोबाईल पासून लांब राहा. मोबाईलमुळे कोणाचा भला झाला नाही हो. याच्यामुळे गल्लीतलो माणूस दिल्लीत भेटता, दिल्लीतलो गल्लीत भेटता. बघा आज लांबची माणसं आपल्या जवळ येली मोबाईलमुळे, पण जवळची माणसं लांब गेली. काय जण रस्त्यावरनं चलतात ना मोबाईल मध्येच लक्ष, रस्त्यावर लक्षच नाही. अहो 50 जणांका दिवसात कुत्रो चावता, त्यांचं लक्षच नसतं, ते आपल्या मोबाईल मध्ये. ह्यो पण त्याच्यातलो ते का सांगताय मोबाईल सोड, पण तो काय ऐकोक मागत नाही. असू दे तसं माझं जोडीवालो ए गुलाब राजा सुंदर बुवा, हे बारके पोरगे ह्यो बघा तो डमरूवालो ह्योच तो वाटतं. होय ना तू होता ना डमरू भारी, म्हणजे त्याच्यामुळे थंडी वाजत नाही. डाम भारी. तू वाजत होता की डमरू नाही ना. असो जे पोरगो असता हो शाळेत आणि गुरुजी विचारतात ह्यो नाही असो जे असता आणि गुरुजी विचारतात काय रे तू कितवी जायस, तर तो म्हणता मी 4थी. गुरुजी सांगतात मग मला सांग नंदुरबार कुठल्या जिल्ह्यात येतो, काय सांग नंदुरबार कुठल्या जिल्ह्यात येतो. तो सांगतो गुरुजी जरा तुमचा मोबाईल देतात. गुरुजी म्हणतात किती आहे,
तर माझ्या पप्पाक फोन लावतोय. गुरुजी म्हणतात कित्याक फोन लावतोय? नाही, माझ्या पप्पाक ना आजूबाजूचे सगळे बार माहित. तो बरोबर सांगत नंदुरबार काही असतात. असे हे आजकालचे भारी पोरगे आहे. काय बुवा, तुमका मी वाईट जास्त काय बोलणार नाही. फक्त तू माका 7 तारीखच्या नंतर भेट, मग तुझा कांदा पाडते बरोबर. काय द्यायचं माका, किती नोटेशन येतं, किती काय येतं, किती रुपये येतं, तुका सगळा दाखवते बरोबर. तेव्हा आता सोबत तुझं जोडीदारी गोल्ड इज गोल्ड. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. या ठिकाणी जवळपास 1 वाजत आलेला आहे. जास्त जर मी काय बोलत राहिलंय तर माझ्या जोडीवाल्या चान्स भेटतो नाही. मला धमकी दिला ना, तू जर जास्त वेळ काढशील तर काय करशील माझा. तरी म्हटलं हा तू राहिला असत. सिया मयूर मराठे, सिया मयूर मराठे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय, धन्यवाद. बाईचे भाटले नाव का पडले. हा, ऐका सगळ्यांनी. बायका कधी गप्पच बसणार नाही, तुमचा विषयच संपत नाही. भानगड काय मागायचं, खय जावा तुम्ही. बायकांची कुजबूज चालूच असतात. एक विचारणार तुझो हप्तो तो लाडक्या बहिणीचो, दुसरी म्हणणार येणार लाडक्या बहिणीचे, येणार लाडक्या भावाचे, सगळे येणार. टेन्शन घेऊ. बाईचे भाटले नाव का पडले, कारण गावची देवी एका देवा काहीतरी विचारू. बारकी पोरं ना ऐकत ते. माझा पण तसा झाला. माका काय सांगता, पप्पा मला आयफोन पाहिजे. मी वापरतोय छाया छाया तो ह्याचा आयफोन काही नाही. काय बारक्या पोरग्यांचं काय खरा नाही असा. तर बघा, बाईचे भाटले नाव का पडले, कारण गावची देवी गांगो माऊलीचे उगमस्थान या वाडीमध्ये झाले. गावची देवी गांगो माऊलीचे उगमस्थान या वाडीमध्ये झाले. बाई म्हणजे गांगो माऊली देवी. हा, बाई म्हणजे गांगो माऊली देवी आणि त्यामुळे बाईचे भाटले नाव या ठिकाणाला पडले. धन्यवाद. जोरदार टाळ्या देऊन काय आम्ही काय वेळी त्या ठिकाणावर जातो, पण आमका काय माहित नसतं की नाव कशावर पडला. काय बुवा, आता ह्याच्या गावचं नाव सुंदर कातवन.
कातवन म्हणजे वन पण कसला काताचा वन असं. आता माझ्या गावचं नाव उंडील. उंडील म्हणून एक झाड आहे याच्या पूर्वी. अजून सुद्धा दुर्मिळ काही काही झाडं आहेत. ती झाडं आमच्या गावात भरपूर म्हणून माझ्या गावात बुवा उंडील गाव नाव घेतलं. हे असं सुद्धा नवीन काय ना काय सांगू गावाना. रोज काय तुझी साला काढण्यात माका तर इंटरेस्ट नाही. किती किती काढणार युट्यूबवर बघा आमचा एवढा पेटता. पण पोंभूरला मतदारसंघ लक्षात ठेव बाबा. या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय. बुवा माझो सुंदर काय काय बोललो तो. आज फतेह अली खान होऊन दर, सलमान खान होऊन दर, शाहरुख खान होऊन दर. आज मी ते का तसा काय बोलणार नाही. कारण कसा की सध्या आचारसंहिता सुद्धा आणि सगळ्या गोष्टीचा भान सगळ्यांनी ठेव गवा. बुवाचो आवाज सुंदरा, भजन सुंदरा, त्याबद्दल काय बुवा वाद नाही. पण तू जर म्हणशील नर बुवा काय येत नाही तर मग तुझी साला काढल्याशिवाय मी गप बसणार. ती लाडकी बहीण गेली वाटतं एक बुवा का 100 दिला. म्हणजे आज काय खोट्या माना गरीबाकडं कोण नाही रे काय नाही. तू बुवा भारी आहे. तू म्हणजे कसा सुरुवातीकच माझ्यावर तू तोंड पडलं. तुका नोटेशन येत नाही, ह्या येत नाही, त्या येत नाही. त्यांना वाटलं खराच माका येत नाही. नाही ते एवढ्याच पेटी भरला नाही असती माझी. असू दे काय पैसो बिसो काय आज उद्या नाही. मोठमोठे कीर्तनकर सांगतात पैसा अडका घेऊन कुठे जाणार. कीर्तनकर सांगतात मोठमोठे पैसा अडका घेऊन जाणार कुठे. पण त्यांची सुपारी असतात 1.5 लाख रुपये. आता तुम्ही माका सांगा ते पैसे घेऊन काही जाणार काय ना. असा काय समजली. विघ्न विनाशक गुणीजन पालक. विघ्न विनाशक गुणीजन पालक. दुरित तिमिर हारका. सुखकारक तू दुःख विदारक. तूच तुझ्या सारका. वक्रतुंड ब्रह्मांड
Thank you.